महाराष्ट्राच्या राज्य कांदळवन वृक्षाचे परागीभवन करून खारफुटीची परिसंस्था अबाधित ठेवणारी ही आहेत इंडियन फ्लाइंग फॉक्स प्रजातीची वटवाघळं. शहरी भागातही सर्वसामान्यपणे दिसणाऱ्या या वटवाघळांच्या कांदळवनांमधील वसाहती किनारी जंगलाच्या वाढीचे भवितव्य ठरवतात. ते कसे हे जाणून घेऊया आजच्या जागतिक वटवाघूळ कृतज्ञता दिनानिमित्त. नमस्कार, MHA मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात वटवाघळांच्या 41 प्रजाती आढळतात. त्यामधील 4 प्रजाती या फलाहारी असून 37 प्रजाती कीटकभक्षी आहेत. 10 ग्रॅम वजनाचा एक प्रौढ कीटकभक्षी वटवाघूळ एका तासात 600 ते 800च्या संख्येत छोटे कीटक खाऊ शकतो. तर फलाहारी वटवाघळं ही काही महत्त्वाच्या फळझाडांचे परागीभवन करत असून 160हून अधिक प्रजातींच्या झाडांच्या बियांचे दूरवर प्रसार करतात. यामधील इंडियन फ्लाइंग फॉक्स आणि शॉर्ट नोज फ्रूट बॅट या प्रजाती शहरी भागातही सामान्यपणे आढळतात. मात्र महाराष्ट्रातील कांदळवनांमध्ये आजवर तरी इंडियन फ्लाइंग फॉक्स या प्रजातीच्या वटवाघळांच्या वसाहतीची नोंद करण्यात आली. आंजर्ले, दाभोळ, जयगड, ठाणे यांसारख्या खाड्यांसह सिंधुदुर्गातील खाड्यांमध्ये देखील फ्लाइंग फॉक्स वटवाघळांच्या वसाहती आढळतात. हे वटवाघूळ भारतात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या वटवाघळांपैकी एक आहे. त्याच्या आणि श्वान जातीय प्राण्याच्या चेहऱ्यातील साधर्म्यामुळेच त्याला फ्लाइंग फॉक्स हे नाव मिळालंय. सामाजिक प्राणी असल्याने तो एका ठिकाणी शेकडो ते काही हजारापर्यंत वसाहत करून राहतो. वाशिष्ठी नदी किनारी राहणारे स्थानिक लोक याला दांबूक या नावाने संबोधतात. कोकणातील खाड्यांमध्ये एव्हिसिनिया मरीना म्हणजेच तीवर या प्रजातीच्या झाडावर ही वटवाघळं लटकलेली दिसतात. मात्र परागीभवन करतात महाराष्ट्राचे राज्य कांदळवन वृक्ष असणाऱ्या सोनोरेशिया अल्बा म्हणजेच पांढऱ्या चिप्पी प्रजातीचे. कांदळवनांमधील सोनोरेशिया या प्रजातीमध्ये महाराष्ट्रात 3 प्रजाती सापडतात. यामधील लाल चिप्पी ही सर्वात आकर्षक प्रजात असली तरी ती दुर्मिळ आहे. या उलट पांढरी चिप्पी राज्याच्या किनारपट्टीलगत सर्वत्र आढळत असल्याने तिला राज्य कांदळवन वृक्षाचा बहुमान मिळालाय. पांढऱ्या चिप्पीचे झाड हे साधारण 15 मीटर उंच वाढतं. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं हे पांढरं फूल. हे फूल साधारण 4 ते 5 सेंटीमीटर मोठं गोलाकार असतं आणि त्यामध्ये असंख्य पुंकेसर असतात. तर या झाडाची फळं 5 सेंटीमीटर पर्यंत वाढतात. ती गोलाकार असून फळाच्या देठाशी चांदणीसारख्या पाकळ्या दिसून येतात. म्हणूनच इंग्रजीत त्याला स्टार ॲपल किंवा मँग्रो ॲपल असंही म्हणतात. आता पांढऱ्या चिप्पीची फुलं सायंकाळी उमलतात. वटवाघळं ही निशाचर असल्याने कांदळवनांच्या प्रजातीने देखील त्यानुसारच फुलं बहरण्याचा काळ निश्चित केलाय. सायंकाळी खाद्य शोधण्यासाठी निघालेली फ्लाइंग फॉक्स वटवाघळं ही पांढऱ्या चिप्पीचा मकरंद पिण्यासाठी त्याच्या फुलावर बसतात. तेव्हा परागकण त्यांच्या शरीराला चिकटतात आणि दुसऱ्या फुलांवर गेल्यावर परागीभवन घडून येतं. परागीभवनासोबतच ही वटवाघळं फळं खाऊन सोनोरेशियाच्या बियांचा लांबवर प्रसार करतात. वटवाघळं आणि खारपुटी यांच्यामधील या संबंधाला कायरोटेप्रोफिली असं म्हणतात. महाराष्ट्राशिवाय सुंदरबनच्या कांदळवनामध्ये देखील ग्रेटर शॉर्ट नोज फ्रूट बॅट आणि अंदमान व निकोबार बेटावरील कांदळवनांमध्ये लेसर शॉर्ट नोज फ्रूट बॅट प्रजातीची वाघळं फळं खाऊन कांदळवनांचा बीज प्रसार करतात. तर डॉन बॅट आणि लाँग टंग नेक्टर बॅट ही वाघळं पांढऱ्या आणि लाल चिप्पीच्या फुलांमधील मध पिऊन त्यांचे परागीभवन करतात. फलाहारी वटवाघळांबरोबरीनेच अंदमान हॉर्स शू बॅट आणि ब्लॅक बियर्ड टोम बॅट ही कीटकभक्षी वटवाघळं देखील कांदळवनांमधील कीटक फस्त करण्याचे काम करतात. थोडक्यात कांदळवनांसारख्या किनारी जंगलाच्या वाढीचे
कारण ठरणाऱ्या वटवाघळांप्रती आज आपण कृतज्ञता व्यक्त करूया. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.